6 ऑगस्ट 2026 कालिदास नावाचा तामिळ सिनेमा पाहिला. आहे ठीक आहे, चांगलं आहे. शेवटी एकदम ट्विस्ट आहे, म्हणजे ते कोणालाच एकदम गेस करता येणार नाही अशा प्रकारचं ट्विस्ट आहे. तर चांगलं आहे, म्हणजे ओव्हरऑल सस्पेन्स थ्रिलर चांगलं आहे. एक नवरा बायको असतात. तो पोलीस कालिदास नाव असतं त्याचं. पोलीस इन्स्पेक्टर असतो आणि त्याची बायको असते. आणि त्या एरियामध्ये तो क्राईम ब्रांचला असतो आणि त्या एरियामध्ये सारख्या सुसाईडच्या घटना, म्हणजे आधी एक घटना घडते. वरून गच्चीवरून एक बाई पडते सोसायटीमध्ये खाली. नंतर दुसरी बाई एका दुसऱ्या सोसायटीत पडते, तिसरी, असं 3 बायका कंटिन्युअस बॅक टू बॅक याच्यावरून मरून पडतात. काहीच कळायला मार्ग नसतं की म्हणजे त्यांनी सुसाईड केलंय का कोणी ढकललंय का काय, म्हणजे मर्डर आहे का सुसाईड आहे, काही कळायला मार्ग नसतो. हा आपला कालिदास त्या ह्याच्यातच बिझी असतो. एक नवीन ऑफिसर सुद्धा अपॉइंट केलेला असतो सिनियर, जो या सगळ्यांकडे म्हणजे बारकाईने बघेल अशा ह्याने. तर तो सारखा म्हणत असतो कालिदासला की अरे तुझी बायको घरी एकटीच असते आणि तू तिला काही वेळच देत नाही, पूर्ण वेळ तू इथेच असतो या केसच्या मागे, मी बघतो केस, तू जा घरी म्हणून. तर असं एकदा दोनदा होतं की हे लोक प्लॅन करतात, हा फोन करतो की मी येतो, पण परत अचानक फोन येतो, मग ही दुसरं मर्डर केस, तिसरं मर्डर केस, असं. तर त्या ह्याच्यामध्ये ही तशी पण कंटाळून गेलेली असते. त्या दोघांचं वादावादी चाललेली असते सारखी. त्यांना एक लहान मूल दाखवलंय आणि मग ही म्हणते की आपलं घराचा वरचा भाग रेंटवर देऊया आपण. तर त्याला पण हा काही हो नाही, काही बोलत नाही. मग एक दिवस अचानक असाच एक मुलगा येतो त्यांच्याकडे रेंट करता. आधी ती त्याला टाळून टाळते, पण नंतर ती विचार करते की जाऊ दे, आता हा नवरा तर काही बोलत नाही, आपणच डिसिजन घेऊन टाकावं, म्हणून ती त्याला हे देते, रूम देते. आता तो सारखंच म्हणजे मग खाली वर त्याचं येणं जाणं, जरा जास्तच आतमध्ये घरात घुसणं, तिला हेल्प करणं वगैरे सुरू होते. हळूहळू त्यांची म्हणजे तशी जवळीक वाढते. तिला इतकं नसते, पण तरी थोडंसं ती त्याच्याकडे अट्रॅक्ट होते आणि हळूहळू त्यांची जवळीक वाढते. तो तिचा हॅपी बर्थडे पण सेलिब्रेट करतो, जेव्हा की ह्याला काहीच लक्षात नसतं वगैरे वगैरे. आणि मग अचानक त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ह्यांना एक कॉमन धागा सापडतो. आधी काहीच सापडायला तयार नसते, मग कॉमन धागा सापडतो, ब्युटी पार्लर. की त्या ज्या मेलेल्या बायका असतात 3-4 ज्या काही, तर त्या सगळ्या त्या एका ब्युटी पार्लरमध्ये जात असतात. मग तिथे चौकशी करतात, बाकी ठिकाणी पण चौकशी करतात. तर त्या हे लक्षात येते की त्या बायकांचं बाकीचं जे बॅकग्राऊंड वगैरे म्हणजे कळतं की त्या लोक म्हणजे धन्या नाही, पण म्हणजे पुरुषांबरोबर त्यांचे संबंध असतात. आणि त्यांचं म्हणणं असं असतं की दिवसभर नवरे बाहेर जातात, आम्ही काय करायचं, आम्ही अशा मार्गाने पैसा मिळवला तर काय बिघडलं, असं वगैरे. आणि मग जेव्हा हे करतात ते लोक, सीसीटीव्ही फुटेज बघतात ब्युटी पार्लरचं, तर त्याच्यात ह्याची बायको पण दिसते, ती बोलत असते या सगळ्यांबरोबर. कारण आणि मग एक नंबर त्या लोकांना कॉमन पण सापडतो या सगळ्या बायकांच्या याच्यामध्ये की जो हिचा असतो. बाकी तर त्या दोघांचे आपसात काही असे संबंध दाखवले नाही बायकांची. मग आता काय म्हणजे आहे हिचं, म्हणजे कालिदासच्या बायकोचं काय आहे ते त्यांच्याशी संबंध. आणि जो शेवटचा मर्डर झालेला असतो, तिच्या अंगावर असे वेगळे थेंब पण सापडलेले असतात. तर म्हणजे बाकीच्यांचं ढकलून खाली पडले असतात, हिचं चाकूनी मारले असतं आणि ते थोडंसं रक्त तिथे पण पडलं असतं. मग ते लोक सॅम्पल मॅच करतात, तर ते कालिदासच्या बायकोचं असतं. मग हे लोक सगळे येतात कालिदासच्या
घरी, म्हणजे कालिदास मिळतो आणि आधी सिनियर ऑफिसर. तर ती खालीच असते आणि असं दाखवले की तो आता तिच्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न करतोय, जो रेंटल वाला असतो तो. तर घरात सगळं ते अस्ताव्यस्त पडलं असतं, तूटफूट. तर पोलीस इन्स्पेक्टर विचारतो, काय झालंय? तर ती म्हणते की तो जो आहे टेनंट, तो मला मारायचा प्रयत्न करतोय. तर तो म्हणतो, कुठे? मला घेऊन चल. तिला वर पाठवतो, म्हणे पुढे तू जा, मी येतोय मागे मागे. पिस्तूल घेऊन मागे येतो. तिला म्हणतो, जा आतमध्ये. बघतोय मी आहे दारात. ती आत जाते आणि थोड्या वेळाने येऊन धाडकन खाली पडते आणि ॲज इफ तिच्या अंगावर तो आहे, ती हातवारे करत असते, पण ॲक्च्युली ती एकटीच असते आणि हे सगळे तिचे खेळ असतात मनाचे. तर थोडक्यात ती मनोरुग्ण असते. तिच्या मनावर खूप परिणाम झालेला असतो, कारण लहानपणी म्हणजे तिच्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्येच तिने बाळ गमावलं असतं आणि तेव्हाच तिला परिणाम झाला असतो आणि तिला असं वाटत असतं की आपलं मूल आहे आपल्याजवळ, म्हणजे तो आहे, त्याला अंघोळ घालणं, त्याला शाळेत पोहोचवणं, हे सगळे ती रुटीन कामं अशी करत असते की तो आहे असं म्हणून. आणि तो टॅलेंट पण सगळं तिचं इमॅजिनेशन असतं, कोणी ऍक्च्युअल व्यक्ती नसते आणि तिलाच ती कल्पना हे असते. आणि मग अशा ह्याच्यातच जेव्हा ब्युटी पार्लरमध्ये त्या बायकांशी जेव्हा ती बोलते आणि त्यांची ती मेंटॅलिटी तिला कळते पुरुषांबद्दलची, तर तिला खूप राग येतो, म्हणजे तिला ते आवडत नाही. तर ती ठरवते की यांचा आपण काटा काढायचा आणि तीच त्यांना त्यांच्याच तिथे गच्चीवर सोसायटीमध्ये बोलून बोलून त्यांना धक्के दिलेले असतात. तर मग म्हणजे आता ती शेवटी मनोरुग्ण म्हटल्यावर काय, हे म्हणजे सिंपथी तिच्या, पण मग तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये आणि जेलमध्ये हे करतात, घालतात. मग हा कालिदास पण खूप डिसअपॉइंट होतो, पण तो होतो की तू जरी हे केलं असशील तरी मला माहिती आहे की तू कोणत्या कंडिशन मध्ये केलंय, काही हरकत नाही, मी नेहमी तुझ्या बरोबर आहे वगैरे. आणि ते हे पण म्हणतात की म्हणे आपण पोलीस लोक इतके बिझी असतो की आपण घरच्या बायकांना आपल्या वेळ देऊ शकत नाही, पण म्हणजे हे असं जर होती तिची कंडिशन आहे, तर तू जास्त जास्त वेळ द्यायला हवा होता. कदाचित तिची कंडिशन सुधारली असती आणि ह्या थरापर्यंत गोष्टी गेल्या नसत्या. तर म्हणजे थोडंसं असं हे दाखवलंय. एकदम आपण तिच्यावर म्हणजे एकदम शकच, कारण आधी एकदम असं ती नॉर्मल आणि आपल्यालाही वाटतं की खरंच टेनंट आहे, सगळं आहे सगळं. पण अल्टिमेटली ती मेंटली सिक असते आणि त्या ह्याच्यात तिने ते हे सगळं केलेलं असतं. ठीक आहे, ओव्हरऑल मूवी